सतलोक आश्रम ढवळपिरी या ठिकाणी पारनेर तालुक्याचे आणि पारनेर मतदारसंघातले माननीय आमदार साहेब काशीनाथ दाते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात त्यांचं मत। नमस्कार सर। नमस्कार। सर, आपण या सतलोक आश्रम ढवळपिरी या ठिकाणी आला आहात, तर आपल्याला कसं वाटतंय? इथे आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटलेलं आहे। सर्व वातावरण अगदी प्रसन्न आहे आणि या आश्रमावर येण्यासाठी मला बऱ्याचशा वेळा निमंत्रण करण्यात आलं होतं, परंतु आज योगायोग त्याच्यात आज आला। मी आज या आश्रमाला भेट दिल्यानंतर या ठिकाणचं संपूर्ण जे नियोजन आहे ते नियोजन पाहिल्यानंतर अतिशय मन भारावून गेलं की अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। संत रामपाल महाराजांच्या या आश्रमामध्ये आज कबीरजींच्या निर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी भरगच्च असे कार्यक्रम सातत्यानं पठण वगैरे चालू आहे आणि त्याच्यामुळं एकदम मनाला प्रसन्न वाटतं। सर, मला असं विचारायचं आहे की आपल्या मतदारसंघामध्ये आज हा आश्रम निर्माण झालेला आहे, तर गावकऱ्यांसाठी या आश्रमामधून काय प्रेरणा मिळेल का? गावकऱ्यांना प्रेरणा निश्चितपणे मिळेल। या ठिकाणी चाललेलं जे भक्तिभावानं चाललेलं जे पठण आहे, या ठिकाणी येणारे जे शिष्यगण आहे, त्या शिष्यगणाच्या माध्यमातून निश्चितपणे गावाला देखील चालना निश्चितपणे मिळेल की इथं आल्यानंतर इथं कुठल्याही प्रकारचा व्यसनाधीन मनुष्य येत नाही, व्यसन केलं जात नाही आणि त्याचा परिणाम निश्चितपणे बाहेर जे कोणी व्यसनाधीन व्यक्ती असतील त्यांच्यावर देखील होऊ शकतो या वातावरणाचा परिणाम। सर, संत रामपालजी महाराजांचं जे समाजाबद्दल जे योगदान आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? या ठिकाणी आल्यानंतर मी आता पाहिलं या कनातीला जवळपास बरेचसे त्यांचे पुरस्कार या ठिकाणी पोस्टरच्या स्वरूपामध्ये लावलेले आहेत। एवढे मोठ्या प्रमाणावर पुरस्कार मला वाटतं आजपर्यंत भारतामध्ये काही कोणाला मिळालेत असं मला वाटत नाही। एवढे पुरस्कार त्यांना या ठिकाणी मिळालेले आहेत आणि मला आल्यानंतर समजलं की मध्यंतरी हरियाणामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये हरियाणा राज्यामध्ये जो काही हाहाकार माजला होता, जे काही पाण्यामुळं नुकसान लोकांचं शेतकऱ्यांचं झालं होतं, त्याच्यासाठी खूप मोठी मदत या आश्रमाच्या माध्यमातून महाराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यात सुद्धा हरियाणा सरकारने त्यांना पुरस्कार दिलेला आहे आणि अनेक वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत। समाजाप्रती धार्मिक भावना सगळ्या जतन करता करता समाजाला सुद्धा मदत करण्याचं काम या आश्रमाच्या माध्यमातून आणि रामपाल महाराजांच्या माध्यमातून होतं आहे, ते निश्चितपणे अभिनंदनीय आहे। धन्यवाद सर। आभारी। तर हे होते दाते साहेब आणि यांनी या आश्रमाला भेट दिलेली आहे आणि आपले मनोगत व्यक्त केलेले आहे।